मला जत विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळू नये यासाठी पण लोक प्रयत्नशील होती आणि त्यापेक्षा मी पडलो पाहिजे काही करून। शरद पवारांपासून जयंत पाटलापर्यंत सगळी लोक, बारक्या चिरक्यांची आता नावं घ्यायला नको, पण ही तर यामध्ये सक्रिय होती, परंतु ते सगळी लोक तोंडावरती आपटलेली आहेत। आज तुम्ही त्या शपथविधीवरती बहिष्कार टाकण्यासारखं कुठलं कारण आहे? कुठल्या लोकांचा विषय घेऊन तुम्ही समोर आला? सरकार कुठल्या बाबतीत चुकलं की तुम्हाला इतका मोठा निषेध करायची सरकारची गरज पडली? असं काय घडलंय? लोकांनी खरं तर आता तुम्हाला मतदारसंघात गेल्यानंतर पहिल्यांदा जोड्यानं मारलं पाहिजे। मागच्या 6 महिन्यापूर्वी जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली आणि त्यामध्ये शरद पवारांची लेक 1,00,000-1.5 लाख मतांनी निवडून आली, तेव्हा ते हिमवरती बोलले का? नाहीत बोलले। भाजपचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर सध्या आपल्यासोबत आहेत। सर, तुम्हाला जत विधानसभेतून पराभूत करण्यासाठी बरेच घटक कार्यरत होते, त्या सर्वांना पुरवून तुम्ही विजय ठरले। अहो काय सांगायचं, तुम्ही महत्त्वाचा प्रश्न विचारला। मला जत विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळू नये यासाठी पण लोक प्रयत्नशील होती आणि त्यापेक्षा मी पडलो पाहिजे काही करून। शरद पवारांपासून जयंत पाटलापर्यंत सगळी लोक, बारक्या चिरक्यांची आता नावं घ्यायला नको, पण ही तर यामध्ये सक्रिय होती, परंतु ते सगळी लोक तोंडावरती आपटलेली आहेत। जत तालुक्यातली जनता स्वाभिमानी आहे आणि जत तालुक्यातल्या जनतेला राजकारण चांगल्या पद्धतीनं कळतं। त्यांना माहीत झालं की हे सगळे विरोधक गोपीचंदला पाडायला हातधुवून मागं लागलेले आहेत, तर आपण त्यांना तोंडावर पाडायचं। आणि त्यांनी मला 40,000 मताच्या फरकानं निवडून दिल्यामुळं हे सगळे विरोधक तोंडावरती पडलेले आहेत। कदाचित त्यांचे दातसुद्धा पुढचे मोडले असतील, त्यांना तपासावं लागेल दात मोडलेत की नाही मोडलेत। जयंत पाटलाचे प्राधान्यानं आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होते, पण विरोधकांनी त्यावर बहिष्कार टाकलेला, काय सर? आता हे तुम्हाला तर पटलं का सांगा? आज ज्या जनतेने तुम्हाला आमदार म्हणून निवडून दिलेला आहे आणि आमदार झाल्यानंतर शपथविधीचा कार्यक्रम सभागृहामध्ये पार पडतो, काय कारण तर पाहिजे ना? आज तुम्ही त्या शपथविधीवरती बहिष्कार टाकण्यासारखं कुठलं कारण आहे? कुठल्या लोकांचा विषय घेऊन तुम्ही समोर आला? सरकार कुठल्या बाबतीत चुकलं की तुम्हाला इतका मोठा निषेध करायची सरकारची गरज पडली? असं काय घडलंय? लोकांनी खरं तर आता तुम्हाला मतदारसंघात गेल्यानंतर पहिल्यांदा जोड्यानं मारलं पाहिजे। अरे तुम्हाला निवडून दिलं आणि तुम्ही त्या शपथविधीवरती बहिष्कार टाकता, नाटक करता, ॲक्टिंग करता, या टीव्हीवरती बातमी येण्यासाठी, आम्ही काहीतरी करतोय हे दाखवण्यासाठी, हे चुकीचं आहे। हे साफ खोटारडेपणाचं लक्षण आहे। तुम्ही करा ना, 16 तारखेपासून अधिवेशन आहे नागपूरला, या महाराष्ट्रातल्या प्रश्नावरती आवाज उठवा ना। सरकारकडे एखादा चांगला विषय घेऊन या, सरकार निश्चितपणे त्याचा विचार करेल ना। पण तुम्ही आज शपथविधीवरती बहिष्कार टाकून जो नाटकपणा केलेला आहे, तो नाटकपणा महाराष्ट्रातली जनता बघते आणि तुम्हाला जोड्यानं मारल्याशिवाय ती लोक राहणार नाही। ईव्हीएम नको, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, अशी मागणी पुढे येते। हे बघा, मागच्या 6 महिन्यापूर्वी जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली आणि त्यामध्ये शरद पवारांची लेक 1,00,000-1.5 लाख मतांनी निवडून आली, तेव्हा ते हिमवरती बोलले का? नाहीत बोलले। सांगलीमध्ये सीट तुमची आली, तुमच्या परत कोल्हापूरला सीट तुमची निवडून आली, तेव्हा तुम्ही बोलला। 17 सीटा फक्त आमच्या आल्या, बाकीच्या सगळ्या सीटा तुमच्या आल्या, 31 सीटा, तेव्हा तुम्ही बोलला नाही। तेव्हा तुम्ही काय म्हणला? सुपडा साप, महाराष्ट्रातल्या जनतेने हद्दपार केलं। आता महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेला तुम्हाला हद्दपार केलंय, मग कशासाठी तुम्ही आता बोंबलताय? धनगर समाजाला आदिवासीमधून आरक्षण द्या अशी मागणी जोर धरते आहे, पण महायुतीमधलेच काही घटक त्याला विरोध करतात, याकडे कसं? बघा, कुणी विरोध करू द्या, काही विरोध करू द्या, देवाभाऊनी गेल्या 5 वर्षामध्ये म्हणजे 2.5 वर्षामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणासाठी जे पाठबळ धनगरांना दिलंय ते आम्ही विसरू शकत नाही। दुर्दैवानं आमचं हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये आमचं जी याचिका होती ती फेटाळली गेली, परंतु आता आम्ही पुन्हा याचिका दाखल करतोय। जे सर्टिफिकेट बोगस होते ते रद्द केलेले आहेत आणि पुढे आम्ही सगळेजण ताकदीनं प्रयत्न करतोय आणि सरकार आमच्याबरोबर ठामपणे उभं राहील हे आम्हाला निश्चितपणे वाटतंय। कुणाला ह्याचं राजकारण करायचं आहे त्यांना करू द्या, पण हे आम्हाला निश्चितपणे न्याय देतील, आम्हाला विश्वास आहे। शेवटचा प्रश्न, जत विधानसभेसाठी पुढच्या 5 वर्षांचं विजन तुमचं काय आहे? जत विधानसभा मतदारसंघामध्ये 2025च्या ऑगस्ट महिन्यापर्यंत जे सुधारित मैशाळ योजनेचं पाणी पोचवण्याचं काम आहे, त्यातल्या मेन पाईपलाईनीचं काम पूर्ण करणं ही माझी प्राथमिकता आहे आणि तिथून पुढं सगळ्या ज्या सबलाईन आहेत त्या सबलाईन पूर्ण करून घेणं नंबर 1। नंबर 2, ऊस तोडीसाठी 35,000 ऊस तोड मजूर, माझ्या माय मावल्या, माझे भाऊ हे ऊस तोडीला जातात आणि त्यांच्या हातातला ऊसाचा कोयता कायमचा हद्दपार करणं, याला माझी प्राथमिकता आहे। आणि उमदीमध्ये जी 2000 एकरामध्ये MIDC आम्ही मंजूर करून घेतलेली आहे, त्या MIDCची सगळी प्रक्रिया पूर्ण करणं, तिथं पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि एखादा मोठा प्रकल्प जतसाठी नेणं, हे माझं ह्या सगळे विषय माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत। आणि बाकीचे मग रोड, पायाभूत सुविधा, आरोग्याच्या सुविधा, जिल्हा परिषदेच्या शाळा, कन्नड माध्यमांच्या शाळा, जत नगर परिषदेची इमारत,
शहरामध्ये गार्डन, शहरामध्ये रस्ते, हे सगळे जे रोजची कामं आहेत ती तर आम्ही करून घेऊ. धन्यवाद सर, महाएमटीव्ही संवाद साधल्याबद्दल. तर हे होते आमदार गोपीचंद पडळकर. कॅमेरामन साक्षात सावंतसह मी सुहास